शिक्षणाचा उद्देश आहे माणूस घडवणं, मग स्वतःच्या बुद्धीनं सत्य असत्य तपासून आपलं आणि समाजाचं जीवन समृद्ध करणं. हा समाज जर ब्राह्मण विरोधात उभा राहिला तर बेबनाव होईल आणि तो राजकीय स्वातंत्र्याच्या आड येईल. आपल्या दीनबंधू मध्ये ज्योतिरावचं काही छापू नका. हाय नमस्कार, मी सागरिका सावंत आणि तुम्ही पाहता अल्ट्रा मराठी बस. सत्यशोधक सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा अगदी थाटात पार पडलाय आणि आता माझ्याबरोबर आहेत ज्यांच्यामुळे हा सिनेमा निर्माण झालाय. ह्या सिनेमाचे निर्माते ते सुनील शेळके सर. सर कसे आहात? बस ठीक आहे. आज अत्यंत आनंद होतोय की आज सत्यशोधक चित्रपटाचं ट्रेलर या ठिकाणी लॉन्च झालंय आणि दिनांक 5 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यभरामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे असा सिनेमा करावा असं कधी लक्षात आलं, म्हणजे कधी डोक्यात आलं? खरं म्हणजे आमची निर्मात्याची टीम आहे, या सर्वांना राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांची प्रेरणा लाभलेली आहे. तर असं सगळ्यांना वाटलं की महात्मा इतर सगळ्या विषयांवर चित्रपट येत आहे, परंतु महात्मा फुले यांच्यावर हा चित्रपट आला पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा झाली. की कारण की 19व्या शतकामध्ये फार मोठी शिक्षणाची चळवळ राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंनी राबवली होती. त्यामुळे आमची सगळ्यांची इच्छा होती की त्यांचा हा संघर्ष संपूर्ण प्रेक्षकांपुढे आला पाहिजे, यासाठी हा चित्रपट आम्ही निर्माण केलेला आहे. सिनेमा निर्माण करताना अनेक अडचणीचा सामना तर करावाच लागला होता, पण तरी पण कुठेतरी ज्योतिबांचा आपल्यासोबत, म्हणजे ज्योतिबा आपल्यासोबत आहेत असं कधी वाटलं का? की बाबा आपण जे करतोय ते व्यवस्थित आहे, चांगलं आहे, देवाचा आपल्यासोबत आशीर्वाद आहे, असं कधी वाटलं? या चित्रपटासाठी प्रचंड अशा अडचणी निर्माण झाल्या. एक आर्थिक अडचण आमच्या समोर होतीच, परंतु मधला जो कोरोनाचा पिरियड होता त्यामुळे हा चित्रपट थांबल्यासारखा झालेला होता. परंतु असं असतानाही आमच्या पुढे एक विश्वास होता की आता तरी आपण आधुनिक युगामध्ये आहोत, परंतु राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी जो काही संघर्ष उभा केला हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलेला आहे. आणि खरं म्हणजे तीच आमच्यासाठी प्रेरणा होती, तोच आमच्यासाठी विश्वास होता की त्यांनी एवढ्या प्रतिकूल याच्यामध्ये काम केलं आहे, तर आम्ही हा चित्रपट नक्कीच पूर्ण करू शकू. आणि संदीप सर, राजश्रीताई यांच्याबरोबर काम करण्याचा कसा अनुभव आहे? किंवा संदीप सरच आणि राजश्रीताई ही दोघेच जण ज्योतिबा आणि सावित्रीमध्ये याव्यात असं का वाटलं? मुळात ज्योतिबा फुले यांचा संपूर्ण जीवनपट पडद्यावर उभं करणं हा फारसा सोपा अनुभव नाही आहे. प्रचंड असं मोठं कार्य, व्यापक कार्य त्यांचं होतं. त्यामुळे या चित्रपटासाठी दमदार आणि कसदार ज्यांचा अभिनय आहे, या दोघांनी वेगवेगळ्या आतापर्यंतच्या सिरियल्स असतील, नाटक असेल किंवा चित्रपट असेल, यामध्ये जो काही त्यांनी अभिनय केलेला आहे, त्यामुळे आम्हाला असं वाटलं की पडद्यावर जर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले जर उभ्या करायच्या आहे तर यांच्यासाठी हेच योग्य राहतील असं विश्वास होता. थँक्यू सो मच आणि तुम्हाला या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.